या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात ब्रेकिंग न्यूजने। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या मुद्द्यावरून देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। पुण्यात महिला काँग्रेसकडून कार्यकर्त्यांकडून तोंडाला पट्ट्या बांधत मुक आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात काँग्रेस सोबत इतर समविचारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होते। आणि दृश्य आपण बघतो ही पुण्यातल्या मोर्चाची दृश्य आहेत। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, काय तपशील? विशाल, गेली 3 दिवस झाले जसे राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली तशी काँग्रेस आंदोलन करते सातत्याने। मी पहिल्यांदा युवक काँग्रेसने आंदोलन केलं, त्यानंतर काल शहर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आज महिला आघाडी आंदोलन करते मूक मोर्चा। पुन्हा आज दुपारी 4 वाजता हे सगळं फ्रॅगमेंटेड स्टाईल मध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। कुठेतरी एक वाक्य तर नाही की खरं तर काँग्रेस जनांनी एवढी मोठी घटना घडल्यानंतर अक्षरशः तुटून पडलं पाहिजे रस्त्यावरती। त्यांच्या नेत्याची खासदारकी रद्द होते पण अजूनही ती विस्कळीतपणा दिसतोय, कुठेतरी एक वाक्यता एक संगत दिसत नाही, म्हणून असे फ्रॅगमेंटेड मध्ये यांची आंदोलन होत आहेत। आणखीन तीव्रतेने आंदोलन खरं होणं अपेक्षित होती पण ती तीव्रता अजून दिसत नाही दुर्दैवाने। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल। तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्या, खासदारकी त्यांच्यावर कारवाई झाली आहे। आपण बघतो त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आणि त्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसतात। पुढे बघा, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज पहिल्यांदाच मालेगावमध्ये सभा पार पडते। मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी ही सभा पार पडणार आहे। सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यानंतर आता मालेगावमध्ये अनेक ठिकाणी उर्दू भाषेत बॅनर लावले असून उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आले। तसंच भाग भांडवल घोटाळ्याचा आरोप असलेले शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याविषयी उत्सुकता आहे। तिथल्या सभेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, आज उद्धव ठाकरेंची सभा जी ती मालेगावमध्ये पार पडते। तसं बघायला गेलं तर मालेगाव हा दादा भुसेंच्या बालेकिल्ला, अशा वेळी आजची सभा कितपत यशस्वी होईल असं वाटतं? काय मोर्चे बांधणी करण्यात आली आहे? विशाल, नाशिकच्या मालेगावमधील कॉलेज मैदानावरती उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे। ही जाहीर सभा यासाठी आहे पॉलिटिकली किंवा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे। याचं कारण आहे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र म्हणून या मालेगावकडे बघितलं जातं। नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार या 5 जिल्ह्यांचं केंद्र असलेल्या मालेगावमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मालेगावचे आमदार असलेले आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसे असतील, त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, या 2 मंत्र्यांसह खासदार हेमंत गोडसे असतील, सुहास कांदे असतील, या नेत्यांना शह देण्यासाठी अशा पद्धतीनं या मेळाव्याचं, या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तब्बल 1.5 लाख लोकांची व्यवस्था असलेलं हे मैदान आहे। या मैदानावर 1.5 लाख लोक एका वेळेला बसू शकता अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जर ह्या सभेच्या ठिकाणाची जर आपण दृश्य बघितली तर तब्बल 80 ते 85 हजार लोकांना बसण्यासाठीच्या खुर्च्या या मैदानावर लावण्यात आलेल्या आहेत। तब्बल 10 LED वॉल या मैदानाच्या आवारात लावण्यात आलेला आहे। 13 एकरचं हे संपूर्ण मैदान आहे आणि या मैदानावरती जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। विशाल, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, मालेगाव हे मुस्लिम बहुल भाग आणि मुस्लिम बहुल मतदारसंघ ओळखला जातो, त्यामुळे या जाहीर सभेमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्यासाठी संजय राऊत गेल्या 3 दिवसांपासून मालेगावमध्ये तळ ठोकून आहे। ते 3 दिवसांपासून ज्या ज्या पत्रकार परिषदा मालेगावमध्ये घेत आहे त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ते या ठिकाणचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसेंवरती गिरणा साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि आजच्या सभेमधून देखील ही गिरणा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची तोफ जी आहे ती दादा भुसेंवर धडकणार आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामधून मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, दादा भुसे असतील किंवा मुख्यमंत्री असतील अशा सगळ्याच नेत्यांचा समाचार या मैदानावरून घेतील आणि त्यानंतर नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विशाल, या सगळ्यामुळे एक महत्त्वाचं आहे की मालेगावमधलं राजकीय वातावरण अतिशय गरम आहे, तापलेलं आहे, कारण मालेगाव हे दादा भुसेंचा बालेकिल्ला आहे। काही वेळापूर्वी पोलिसांनी देखील उद्धव ठाकरेच्या ओझरच्या एअरपोर्टवरून या मैदान स्थळावर
चौकापर्यंत येणार आहे त्या ठिकाणचा मार्ग जो आहे तो बदलण्याची सूचना जी आहे ती देण्यात आली होती. मात्र संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं, आमचा जो मार्ग आहे त्याच मार्गावरून आम्ही सभास्थळावरती येऊ, आम्ही आमच्या मार्गात कुठेही बदल करणार नाही. त्यामुळे संजय राऊत देखील मागे हटायला तयार नाही. पोलिसांना जसा बंदोबस्त लावायचा तसा बंदोबस्त लावा, पोलिसांचा बंदोबस्त शक्य नसेल तर आमचा शिवसैनिक आमच्या सुरक्षेसाठी खंबीर आहे, अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी संजय राऊतांनी भुसेंना केलेलं आहे. त्यामुळे एकूणच या मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि त्यामुळे एक राजकीय वातावरण तापलेलं आहे. राजकीय दृष्ट्या देखील ही सभा अतिशय महत्त्वाची असणार आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे बघूयात आजच्या मालेगाव मधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन भाष्य करत आहेत. पण उद्धव ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल. सभेत गिरणा सहकारी कारखाना शेअर घोटाळा उघड केला जाणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. आज मालेगाव येथे होणारी जी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. किमान 1 लाखाच्या आसपास मालेगाववासी या सभेला उपस्थित राहतील. अद्वै हिरे आणि आमचे जयंत दिंडे, गणेश धातक जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत यांनी अत्यंत मेहनत घेऊन ह्या सभेचं नियोजन केलेलं आहे आणि लोकांमध्ये चीड आहे, पण त्याचबरोबर उद्धवजींच्या सभेच्या बद्दल एक उत्साह आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला ओढून आणावी लागत नाही, म्हणजे लोक ओढून आणावी लागत नाही, ठाकरेंच्या सभेला लोक स्वतःहून येतात असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाणार आहेत. ती मालेगावमध्ये होणारी मालेगाव बाह्य मतदारसंघ शिवसेनेने यापूर्वी अनेक वेळा जिंकलेला होता. आता आज जी सभा होणार आहे त्या मतदारसंघाशी केंद्रित असणार धुळे जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातली लोक तिथे एकत्रित येतील. त्यातनं मला असं वाटतं की त्यांना असणारा लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी नक्की व्यक्त होईल. लोक ओढून आणावी लागत नाही, लोक स्वतःहून येतात, हे त्यांच्या सभेचं वैशिष्ट्य. मालेगावच्या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी 2 वर्षांपूर्वीच प्रयत्न केले असते तर ही वेळच आली नसती असं गुलाबराव पाटील म्हणाले. बघा, पक्ष बांधणी करता प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हाच प्रयत्न फक्त 2 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता, हीच अपेक्षा आहे. हे चित्र राहिलं नसतं. आणि आता एक मोठी बातमी आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी. रेल्वे प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाण्यातील मुंब्रा इथली घटना आहे. रात्री 11:15 सुमारास हा प्रकार घडलेला आहे. रुमालाला आग लावून अपंग प्रवाशाच्या अंगावरती हा रुमाल फेकण्यात आला आणि या हल्ल्यात प्रवाशाच्या हाताला मानेला गंभीर दुखापत झाली आहे. केम रुग्णालयात या प्रवाशावरती उपचार केले जात आहेत. आरोपी गर्दुल्ले असून नशा करण्या इतका वापरत असलेले म्हणजे नशासाठी वापरत असलेले सोल्युशन त्यांनी रुमालावरती ओतलं आणि तो रुमाल जाळून प्रवाशाच्या अंगावर फेकला, ज्यात प्रवाशाचा शर्ट जळून प्रवासी गंभीर जखमी झालाय. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, हे अत्यंत गंभीर आहे. गर्दुल्ल्यांचा उच्छाद तर आहेच, पण हे गर्दुल्ले आता या टोकापर्यंत पोहोचलेत की एक रुमाल जळून प्रवाशाच्या अंगावर फेकला जातो. कशा प्रकारे दखल घेण्यात आली आहे? विशाल, तू आणि मी आपण दोघंही प्रवास करतो मध्य रेल्वेने. आपण जर पाहिलं तर 11च्या सुमारास ही घटना घडली आहे आणि 11च्या सुमारास प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. प्रवासी असतात. या सगळ्या गर्दीमुळे देखील मुंबईमध्ये गर्दुल्ल्याने त्या ठिकाणी जाऊन एका प्रवाशावरती सोल्युशन टाकून रुमालाला आग लावून त्याच्या अंगावर तो रुमाल टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रवासी जो हा दिव्याचा राहणारा प्रवासी आहे ह्याचा डाव्या हाताला आणि मानेला गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याचा संपूर्ण शर्ट जळालेला आहे. काही तिथल्या प्रवाशांनी त्याचा शर्ट तात्काळ काढला, त्यामुळे पुढचा प्रकार जो आहे तो घडण्यापासून वाचला. अपंग डब्यांमध्ये हा प्रवास करत होता. ही अपंग व्यक्ती आहे आणि त्या डब्यात प्रवास करत असताना 2 गर्दुल्ले मुंब्रा इथे चढले स्टेशनवरून. त्यांनी तात्काळ रुमाल काढला, त्याच्यावर सोल्युशन टाकलं, त्याला आग लावून त्या मुलाच्या अंगावर टाकत होतं. हे सर्व जे आहे हे लोक पाहत होती. म्हणजे क्षणात कोणाला लक्षात आलं नाही. ज्यावेळेस हा प्रकार घडला त्या दोन्ही गर्दुल्ले तिथून धुवून ठोकली. पोलिसांनी या आहे त्याला आयडेंटिफाय केलेला आहे. त्याचा तपास सुरू आहे. पंढरीनाथ अधिकारी जे आहेत यांनी यामध्ये चांगली भूमिका बजावली आहे. पण दुर्दैव म्हणजे आताची घटना घडली. या प्रवासाला कळवाच्या शिवाजी हॉस्पिटल पण तिथे त्याला बेड मिळत नाही. तिकडे उपचार झाले थेट त्याला केम रुग्णालयामध्ये पाठवावं लागलं. केम मध्ये जाऊन देखील त्याला 12 तास साधारणपणे 11 सुमारास
त्या प्रवाशाला भेट टाकला आहे. तिथून यावरती पुढे उपचार सुरू आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रवाशांची वैद्यकीय सेवा अवघड जे आहे ते पुन्हा एकदा आलेलं आहे. गोल्डन आवर जो असतो, अपघात घडला, अशा काही घटना घडतात, त्यामध्ये धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता या प्रवाशावरती उपचार केले जातात, पण जे घडलं ते धक्कादायक होतं. पुढे बघत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात येतोय. लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याने काही होणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तर सभेसाठी उर्दूतून पोस्टर लावण्यात आलेत आणि त्यावर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली. त्यालाही राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उर्दूवर देशात बंदी आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. आणि एक लक्षात घ्या, ही सभा अशी आहे की इथे भाड्याने कोण येणार नाही. म्हणजे 300 रुपये 500 रुपये रोजावर जे माणसं आणली जातात आणि मग मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. समोर कोण बोलते माहीत नाही, कशा करता आपण आलोय ते माहीत नाही. तशी सभा नाही. ही सभा महाराष्ट्राला दिशा देणारी सभा. मालेगावची सभा जी होते त्या सभेनं लोकांची माझ्या भाषेत बोलायचं तर हाल, विशेषतः मालेगाव. आणि माननीय उद्धव ठाकरे यांचा ताफा मोसम पुलावरूनच येणार. इकडून तिकडून पोलिसांचं म्हणणं आहे की या भागातून आणा, नाही मुख्य रस्त्याने येतील ते. एखाद्या भाषेवरती का बंदी आहे का या देशामध्ये? उर्दू या देशामधली भाषा नाही का? ज्या जावेद अख्तरांचं आपण कौतुक केलं किंवा ज्या गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही त्यांचं लिखाण उर्दूमध्येच करतात. तर या भाषेच्या संदर्भात तुम्ही इथे चित्त विचलित करू नका. तरी इथे सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणारच आहेत. हा जो प्रकार सुरू आहे हा लोकांचं लक्ष भरकवण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा जातीचा वापर सुरू होतो आणि विरोधकांकडे जातीचंच भांडवल असल्याची टीका त्यांनी केली. जळगावच्या धरणगाव तालुक्यात असलेल्या चिंचपुरे गावात विविध विकास कामांचं उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं. दुसऱ्याकडे फक्त एकच भांडवल वापरताय, जात. अरे कशाला जातीचं भांडवल? 4 वर्ष मंत्री होते ना जातीचे. तुम्हाला हे रस्ते नाही दिसले का? एक तर जातीचेच रस्ते होते ना. जेव्हा माणूस सगळे पर्याय संपतात तेव्हा माणूस जातीचा वापर करतो. जेव्हा पर्याय नसतो मग मी जात नाही. अरे तू जात नाही तर सोनाला थोडी जागा काम करणार हो. मूळ हे जेव्हा माणसं गुलाबराव पाटलांनी कधी जातीचा विचार केला? माझी जात काय? माझी जात तुम्ही आहे. आणि कशा करता लाईन सोडली, कशा करता लाईन जोडली. आता 8 महिने होऊन गेले, दुसरं काहीच भांडवल राहिलं नाही. आमचं म्हणणं कसं आहे की तुम्ही काय काम करता ते सांगा. असं कधी वाटत नाही तुम्हाला की मी मंत्री झालो? मला बी वाटत नाही अजून मी मंत्री झालो. फक्त बरं वाटतं कसं, गणपती यायची ना 90-92 साली तेव्हा पोलीसच राहत महामागं, पण ते असेणार आहेत, पकडायला आहेत. गणपती का आली पोलीस, दुर्गा आली का पोलीस, शिवजयंती आली का पोलीस. आता बरं वाटतं, एक गाडी पुढे एक गाडी मागे मध्ये मी वाह काय सारा माणूसचे दिवस कसे बदलता बघावं. जे पोलीस पहिले पकडायला धुंडायचे ते आता संरक्षण करता मागं फिरता. ही साधी कलाकारी नाही आहे. आमच्या पुढाऱ्यांना भानगडीत फायदे असतात. भानगड केली नाही तर मग आमचं संतोष पोट नाही भरत. त्यामुळे चिंचपुऱ्या गावाचं मी अभिनंदन करेल. घरामध्ये मतभेद आहे, हे तर गाव आहे. 2009 मध्ये मला परळी मतदारसंघातून निवडणूक लढवू दिली असती तर मी परळीचा बारामती इस्लामपूरपेक्षाही चांगला विकास केला असता. मात्र गेल्या 10 वर्षात दुसरे कोणीतरी मंत्री झालं, मग या भागाचा विकास का केला नाही असा सवाल करत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर टीका केली. परळीतील धर्मापुरी इथे जलजीवन मिशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पण आज ना तुम्ही केंद्रात आहात ना राज्यात आहात, पण तरी तुम्हाला वाटतंय की जलजीवनचं भूमिपूजन करावं. करा, आमचं काही म्हणणं नाही. आमचा याला जवळ नाही. या जलजीवनचं जर श्रेय तुम्हाला घ्यायचंय तर मागच्या 10 वर्षामध्ये आपण
आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होता त्यावेळेस या भागाचं जे विकास तुम्ही खुंटवला त्याचं सुद्धा श्रेय घ्यावं लागेल. नुसतं जलजीवनचं श्रेय घेऊन जमणार नाही. 10 वर्षात दुसरे कोणी मंत्री झालं मग या भागाचा विकास का केला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं आपण बघतोय. पुढे पाहूयात. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनीही केंद्र सरकारवर सडकून टीका केली. लोकशाहीचा गळा दाबणारे सरकार आजपर्यंत ना देशात पाहिलं ना राज्यात पाहिलं होतं असं धनंजय मुंडे म्हणालेत. जर परिस्थिती अशी झाली तर विरोधात कुणी काही बोललं की त्याचं काहीतरी प्रकरण बाहेर काढलं जातं. आम्ही प्रकरण काढायची ठरवली तर याच शिवरायांच्या मातीत तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिलाय. बोलले राहुल गांधी कुठे? कर्नाटकात. केस दाखल झाली कुठं? गुजरातला. निकाल लागला काय? म्हणले माफी मागा नाही तर सजा कबूल करा. ते म्हणला सजा द्या, मी माफी मागणार नाही. सदस्यत्व रद्द. असल्या लोकशाहीचा गळा दाबणार आजपर्यंत सरकार ना देशात पाहिलं ना आज या महाराष्ट्रात आलेलं सरकार आम्ही पाहतोय. अरे परिस्थिती अशी झाली, विरोधात बोलला त्याचं काढणार काहीतरी. बातमी आहे आता स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधून. शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. मात्र अशा परिस्थितीत देखील मुबलक पाणीसाठा असून देखील पिंपरी चिंचवडकरांचा घास कोरडाच राहणार आहे. ज्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं तिथे शेकडो कोटी खर्च करून उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचं काम पूर्ण होऊन देखील उद्घाटनासाठी केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत नाहीये. आणि हा प्रकार श्रेय लाटण्यासाठी लाखो नागरिकांना वेठीस धरणारा असल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प हा पूर्ण झालेला आहे, परंतु केवळ मंत्र्यांना वेळ नाही म्हणून हा प्रकल्पाचं उद्घाटन रखडलेलं आहे आणि नागरिकांना त्यामुळे वेठीस धरलं जात आहे. जर इशारा देते इथे, जर तुम्ही लवकरात लवकर ह्या जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन केलं नाहीत तर आम्ही आमच्या अजितभाऊ गावाने आमचे सर्व नगरसेवक आम्ही जाऊन तिथं प्रकल्पाचं उद्घाटन करू आणि आमच्या सामान्य नागरिकांना प्यायचं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देऊ. आपण आता रिसेंटली त्याचं सगळं टेस्टिंग इन्क्लुडिंग टेस्टिंग ऑफ आर पाईपलाईन्स, आपल्या नेटवर्कची टेस्टिंग, वॉल वगैरेची सगळं टेस्टिंग आपण आता करून घेतलं आहे. ते जवळपास आता पूर्ण झालं आहे. आय थिंक विदिन नेक्स्ट अबाउट 15 to 20 days बाय द एंड ऑफ दिस मंथ we will be able to operationalize it. तो ते खूप आता this going to start very soon. टेस्ट करून घेतलाय, सगळं ऑल ओके आहे. शेवटचे काही जे आपले टप्पे आहेत त्याच्यामधले तकनिकी याच्यामध्ये ते आपण पूर्ण करून लवकर त्याची सुरुवात करणार. अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव आणि खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरील 64 खेडी गावांची तहान भागविणाऱ्या मिहान धरणात सद्यस्थितीत 40.80% जलसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगाम संपुष्टात आल्यानं सिंचन व्हॉल्व्हमधून होणारा पाणी पुरवठा 31 मार्चपर्यंत बंद होणार आहे. नदीपात्रात पाणी सोडणं बंद झाल्यावर 64 खेडी गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हमधून पुन्हा नदीपात्रात सोडण्यात येईल. पुढे बघत विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे लाखांदूर इथल्या गवराळा परिसरात अनेक घरांचं नुकसान झालंय. जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्यानं नागरिकांना उघड्यावर रात्र काढावी लागली. जवळपास 30 ते 40 प्रति तास वेगाने आलेल्या वादळी वाऱ्याने स्थानिकांची परीक्षा पाहिली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. सोशल मीडिया स्टार आणि नृत्यांगना गौतमी पाटील सतत चर्चेत असते. यात आता भर पडली आहे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची. गौतमीच्या 3 गाण्यांसाठी 3 लाख मोजण्याची तयारी, पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही 5,000 मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो, असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलंय. कीर्तनकाराला 5,000 मागितले का? काय खरं आहे त्यांचं? फार लुटली जनता.
आणि 1.5 लाखाला 3च गाणे ऐकले, 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या, 200 पोरांची गुडघे मोडले, मारामाऱ्या झाल्या, कुदाकुद्या झाल्या, शब्दही कोणी बोलायचं नाही. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू सूत्रच बनले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी इथं महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंचासमोर एका तरुणानं गौतमीसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करून गौतमीला टक्कर दिली, तर अनेक तरुणांनी सेल्फीसाठी स्टेजजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर पाहूयात भंडाऱ्यात श्रीराम शोभायात्रा आणि जन्मोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी हजेरी लावली होती. या 5 दिवसात रामभजन, ऑर्केस्ट्रा, भक्तिगीत अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू असताना नरेंद्र भोंडेकरांना गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. शिर्डीत सुरू असलेल्या महापशुधन एक्स्पोचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप होणार आहे. दुपारी महा एक्स्पोला उपस्थित राहणार आहेत ते आणि या महा एक्स्पोला मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित असतील. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या पशुधन एक्स्पोमध्ये हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तर नवनवीन तंत्रज्ञान आणि अडचणींवर मात कशी करावी यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन या महा एक्स्पोमध्ये केलं गेलं. याचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. देशभरातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये समारोप होतो आहे. शिर्डीमध्ये गेल्या 3 दिवसापासून पशुधन एक्स्पो सुरू आहे. आपण आत्ता जर बघितलं तर आत्ता देखील हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देतात आणि देशभरातील जे देशी जनावरं आहेत यांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. जवळपास 800 प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आहेत. शेतकरी येत आहेत, याची माहिती घेत आहेत. इथे जे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करत आहेत यातून त्यांना येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील, दूध व्यवसाय कसा वाढवता येईल, कुक्कुटपालनामध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतंय. 3 दिवसापासून जिल्हाभरातून तालुक्यातून शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी येण्यासाठी जवळपास 500 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राहता तालुक्यामधल्या शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे प्रदर्शन बघण्यासाठी घेऊन येण्यात येत आहे. जवळपास 3 दिवसापासून हजारो शालेय विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि या पशुधन एक्स्पोचा आनंद घेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर हास्य जत्रा असेल, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असेल, चला हवा येऊ द्या असं विनोदी जे नाटक आहे हे या ठिकाणी सादर केलं गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मार्गदर्शन, त्याचबरोबर नागरिकांसाठी मनोरंजन असा एकंदरीत 3 दिवस मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळाला. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या एक्स्पोचा समारोप होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. पुढे बातमी आहे रावेर बंद. रावेर तालुक्यातील खिरोडा इथे दरवर्षीप्रमाणे खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव सुरू आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्यात आल्यात. या यात्रा उत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती. मुंबई गोवा हायवेचं काम वेगानं सुरू आहे. या मार्गावरील चिपळूण जवळचा परशुराम घाट 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची मागणी जी आहे ती ठेकेदारानं केली. याबाबतचं पत्र राष्ट्रीय महामार्ग वन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. आता जिल्हा प्रशासनानं याबाबत पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद ठेवण्याबाबतचे नियोजन येत्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे पावसाने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं असतानाच दुसरीकडे शहादामधील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या केळीला यंदा मोठ्या प्रमाणात विदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, तिखोरा या परिसरातील केळी आखाती देशात निर्यातीसाठी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. शहाद्यामधील केळी जी आहे ती इराण, इराक आणि दुबईमध्ये जात असून एकट्या ब्राह्मणपुरी गावातून 15,000 टन केळी विदेशात पाठवण्यात आली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर शहाद्यातील केळींना व्यापाऱ्यांकडून चांगला भावही दिला जातोय. त्याच्यात 10 एकर केळी आहे. 10 एकर केळीमधून प्रत्येक झाडाला
100 रुपये खर्च आला आहे ते 4 पटीने मला त्याच्यात मोबदला भेटतो आहे. त्याच्यानंतर मला जे मी आनंदात आहे. मला त्याचं नुकसान भरपाई कोरोना काळ जे झालं ते निघून गेलं आहे. त्यांना एका झाडाला लगभग 100 रुपयापर्यंत खर्च येतो तो 90, 100, 110 रुपये. आता काढणीला त्यांना 4 पटीने मिळत आहेत रिटर्न्स मध्ये, म्हणजे लगभग ते आता 4 पटी करून घ्यायचं तुम्ही ते 500-600 रुपयाच्या हिशोबाने. 8चा रेट त्यांचा 25-25चा ठेवलेला आहे, कारण की पहिले याला वेट येत नव्हता, त्यामुळे त्यांना रेट कमी मिळालेला आहे 100 रुपयाने. पण तो पुढच्या काळात आम्ही भरून काढू त्यांचा तो रेट. तो पण तरी चांगलं रिटर्न्स आहे, एवढा रेट पण काही कमी नाही शेतकऱ्यांना. वीज दरवाढ त्वरित मागे घ्या अशी मागणी करत पिंपरी चिंचवडमधील शेकडो लघु उद्योजकांकडून आंदोलन करण्यात आलं. महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीज बिलांची होळी करत निषेध करण्यात आला. महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून पुढील 2 वर्षांकरता प्रस्तावित करण्यात आलेल्या 41% दरवाढीचा फटका सर्वसामान्यांसह उद्योजकांना बसणार आहे. त्यामुळे वीज दरवाढीमुळे आम्हाला कंपन्यांचं इतर राज्यात स्थलांतरित व्हावं लागेल अशी भूमिका उद्योजकांनी व्यक्त केली. सरकारला एक कळकळीची विनंती आहे की जर यामध्ये आपण निर्णय दिला नाही, उद्योजकांच्या भावना समजावून घेतल्या नाही, तर जागोजागी चक्का जाम आंदोलन ही पुकारली जातील आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून उद्योजकांच्या आत्महत्या या ठिकाणी चालू करतील. आणि पुन्हा एकदा सरकारला हा इशारा आहे की जर उद्योजकांच्या आत्महत्या या ठिकाणी थांबवायच्या असेल तर त्वरित वाढीव वीज दरवाढ जी केलेली आहे घोषित, त्यांनी जो 37% त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे तो मागे घ्यावा आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा वीज दर ठेवावा. 37% महावितरणनी जे वीज नियामक आयोगाकडे पिटिशन दाखल केलेलं आहे की 37% त्यांना वीज दरवाढ पाहिजे प्रस्तावित जी आहे ती साधारण 60,000 कोटी रुपये आहे 4 वर्षासाठी. तर आपली प्रमुख मागणी आहे की ही जी प्रस्तावित दरवाढ आहे ही त्वरित रद्द करावी आणि महावितरणला जे 60,000 रुपये लागतात ते सरकारने सबसिडी रूपात त्यांना दरवर्षी 15,000 रुपये करून त्यांना द्यावेत आणि हा भार उद्योजकांवर किंवा सामान्य ग्राहकांवर किंवा व्यावसायिकांवर टाकू नये. ब्रेकनंतर बघा, इस्रोने तयार केलेलं भारतातील सर्वात मोठं LVM-3 रॉकेट 36 उपग्रह घेऊन अंतराळात यशस्वीरित्या झेपावलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं आणि यापूर्वी 23 ऑक्टोबर 2022 रोजी वन वेब ग्रुप कंपनीसाठी पहिलं 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते आणि या प्रक्षेपणासाठी इस्रोला तब्बल 1,000 कोटी रुपये एवढी फी मिळाली. 643 टन वजनाचे आणि साधारण 43.5 मीटर उंच रॉकेट इस्रोचं आतापर्यंतचं सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन आहे, ज्याने चांद्रयान-2 मोहिमेसह आतापर्यंत 5 यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत. Here from the Mission Control Center we can feel the vibrations of the launch. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मित्रांनो, हत्ती हा एक शांत, हुशार आणि भावनिक प्राणी आहे. अगदी जंगलाचा राजा सुद्धा हत्तीला पाहून बाजूने निघून जातो. हा व्हिडिओ 28 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये 2 महाकाय टस्कर एका रस्त्यावरती भांडताना दिसत आहेत. दोघांमध्ये खूप भांडण सुरू आहे. भांडताना हत्ती रस्त्यावरच्या झाडाच्या अगदी जवळ जातात आणि त्यातील एकाचा झाडाला जोरदार धक्का लागतो आणि ते झाड कोसळतं. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतल्या उत्तर पूर्व भागात असलेल्या क्रुगर नॅशनल पार्क मधला आहे. ऑरंगुटान फक्त बोर्नियो आणि सुमात्रा या आग्नेय आशियाई बेटांच्या पाऊस जास्त पडणाऱ्या जंगलामध्ये आढळतात. झाडावरती झोपण्यासाठी ऑरंगुटान घरटं बांधतात. ऑरंगुटान हा बुद्धिमान प्राणी आहे आणि हा प्राणी संग्रहालयातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हा ऑरंगुटान फोटोसाठी पोजेस देताना दिसतोय. इतकंच नव्हे तर तो पर्यटकांना सुद्धा पोजेस द्यायला शिकवताना दिसतोय.
स्पेनमधील पॅम्प्लोना शहरामध्ये बुल रन सुरू झाली आहे. बुल फायटिंग हे स्पेनमधला हा परंपरागत खेळ आहे ज्यामध्ये 3 बैलांना 2 बैलांशी लढावं लागतं आणि शेवटी त्यांना ठार मारावं लागतं. या बुलफाईटमध्ये एकूण 6 मारामाऱ्या पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये दिसणारा बैल एका व्यक्तीच्या मागे लागलाय. व्यक्ती त्याला चकवताना दिसतोय, पण शेवटी या बैलानं व्यक्तीला टार्गेट केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरती सुद्धा शेअर केला जातोय. आई आणि बाळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. या तांदल्यासमोर पुस्तक नेल्यावर तो शांत होतोय. पुस्तक बाजूला केलं की हे बाळ जोरात रडताना दिसतंय. त्याची आई त्याला शिकवताना या व्हिडिओमध्ये दिसते, तर वडील हा गोड व्हिडिओ चित्रित करतायत. नेटिझन्सनी या व्हिडिओला पसंती दिली आणि जास्तीत जास्त वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय. सध्या परीक्षा सुरू आहेत आणि परीक्षेच्या 1 दिवस आधी मुलांच्या अभ्यासाची अक्षरशः गडबड उडते आणि मग महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी युक्त्या शोधल्या जातात. आता हेच पहा ना, हिची मुरडी रडतीये आणि रडता रडता सगळा अभ्यास डोक्यामध्ये शिरावा म्हणून पुस्तकाच्या प्रत्येक पानाला बोट लावून ते बोट ती कपाळाला लावते आणि नेटिझन्सना हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये. ही बस शहराच्या मुख्य रस्त्यावरून जाते आणि बसमधील काही प्रवासी बसच्या टपावरती बसलेत. बस समोरून जाणारा दुचाकीस्वार अचानक ब्रेक मारतो. परिणामी बस चालकाला सुद्धा ब्रेक मारावा लागतो आणि ही बस अचानक थांबल्यामुळे पुढे काय घडतंय हे तुम्हीच पहा. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची चढाओढ असते. आता हा व्हिडिओ पहा. एका विवाह सोहळ्यात एक काका त्यांच्या अनोख्या स्टाईलनं मंगलाष्टका म्हणतायत. जमलेले वराडी पुढच्या लग्नात सुद्धा यांनाच बोलवायचं असं म्हणताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवराय छत्रपती झाले. रयतेला आनंद झाला आणि सनई चौघडे नगारे नौबती वाजल्या, तोफा चढल्या आणि महाराज दरबाराकडे निघाले. द्वारपालांचे इशारे झाले, गार्दी पुढे सरसावले आणि छत्रपती शिवरायांची गारद देण्यात आली. महाराज दरबारात प्रवेश करताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जाते तिला मराठीत गारद असं म्हणतात. आणि हा व्हिडिओ पहा. शोभायात्रेच्या आधी चिमुकली गारद देताना दिसते आणि हा ब्रेकनंतर बघूयात. लोकमत समूहातर्फे साहित्य पुरस्कार 2023चं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, वैचारिक, ललित अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या साहित्यिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. लेखक भालचंद्र नेमाडेंना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
ही फार चांगली परंपरा आहे आणि ती आता लोकमतने वाढवावी. कारण साहित्य हे काही एका साहित्यिक मंडळांचं किंवा साहित्य परिषदांचं काम नाही, हे सगळ्यांचंच आहे आपलं. आणि लोकमत सारख्यांनी जर त्याच्यात पुढाकार घेतला तर ही चांगली परंपरा होईल. त्यामुळे मला फार आनंद वाटला. एवढं सगळं ते करतात, इतक्या दुरून दुरून लोक सगळे निवडणं पाहणं, त्यांचं पाहणं म्हणजे मोठीच खूप शक्ती लागते ना. ते करतात ते मला फार आवडलं ते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.